वस्तुस्थिती सांगतोय, तुम्ही वस्तुस्थितीच्या आधारे ज्या सदस्य महोदयांनी सांगितलं त्या माहितीच्या आधारे आपण कारवाई करताय, तीच वस्तुस्थिती मी पण सांगतोय. माझं सभापती महोदया माझं म्हणणं हे आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जेव्हा चालू होती तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेस मध्ये कंपाऊंड गेट उघडायला पोलिसांना दमदाटी करून गेट उघडून आत कोण गेलं याची चौकशी झाली पाहिजे. तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली याची चौकशी झाली पाहिजे. गुन्हा दाखल केला कोणी केला याची चौकशी झाली पाहिजे. आणि जर पोलिसांना तपास करायचा होता, जर पोलिसांनी तपास केला असता मतदानही झालं असतं. पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचा आहे, खरा आहे, खरं आहे, खोटा आहे, हे कोर्ट ठरवेल. कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो? आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता? माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे, आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता, परिस्थिती समजून न घेता आणि त्या ठिकाणी जे काय घडले अध्यक्ष सभापती महोदय त्या ठिकाणी जे काय घडले हे न पाहता जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी, निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे, 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे, याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे. आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना त्या जिल्हा परिषदेच्या परिसरामध्ये असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करण्याचा अधिकार दिला कुणी? या सगळ्या परिस्थितीचा विषय सभापती महोदय समजून घेतला पाहिजे. आणि आपण ही परिस्थिती समजून न घेता वस्तुस्थितीचा अहवाल न मागवता फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही.